हॅलो गाईज, आता आम्ही आलोय गोव्यामध्ये. आता आम्ही दोन स्कूटी घेऊन कलिंगड बीच फिरायला निघतोय. तर तुम्ही बघू शकता अनुज, प्रतीक, संकेत आम्ही 4 जण आलोय. आता प्रतीक पहिल्यांदा बीच बघणार आहे, तर आम्ही प्रतीकसाठी खूप एक्सायटेड आणि स्वतः पण खूप एक्सायटेड आहे. आमच्या समोर अफाट असा समुद्राच्या लाटा आमच्याकडे येताना दिसत आहेत आणि आता आम्ही खूप जास्त एन्जॉय करणार आहे या पाण्यामध्ये. खूप दिवसापासून आम्ही गरमीमध्ये होतो. अरे वाव, कसं वाटतंय पोरांना गोव्यात? वडला चाललं बरं आलं. नाही चला तिकडे लोकांकडे जाऊ ना. तिकडे जाऊ जरा, लोक तरी असतील बाजूला. कोणी वाचवायला पाहिजे. अरे बापरे, झाला पिक्चर काढला. आता आमचं फोटो सेशन झालेलं आहे आणि आता आम्ही पाण्यामध्ये खेळायला चाललो आहे पुढं त्याच बीचवर, कलिंगड बीचवरती आहे. काय प्रतीक? त्याला कटला कला दाखवल्यानंतर आता आम्ही त्या बीचवर बसलेलो आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता. तुम्ही समोर बघू शकता आम्ही दोघं इकडे. तर आता आम्ही दमलोय पाण्यात खेळतो दोघं अजून. भारी वाटतंय. इथं पहिल्यांदाच आलोय बीचवरती. खूप छान एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत तरी. तर आता कलिंगड बीचवरून आम्ही चाललोय. मीठ मीठ हारून झाले आता. लईच तिकट होतं ते. तिकड होतं, खारट होतं. बिना पाणी मिठाच्या पाण्याचं कसं सांगतो. ए बाबा तूच घे. कसं होतं कलिंगड बीच? लय भारी होतं. आम्ही दिसलोय चांगलं. अरे आपण हेल्मेट घालायला असलं ना आपल्या समोर आणि कोणी नाही तसं नाही. नाही, हेल्मेट तर घाला. फुटबॉल आणायचं का व्हॉलीबॉल आणायचं? व्हॉलीबॉल व्हॉलीबॉल फुटबॉल पुढे व्हॉलीबॉल घेऊ. एक मस्त व्हिडिओ. हलकावाला व्हॉलीबॉल हा, तेव्हा बीचवर खेळायला मस्त पाहिजे. पाण्यामध्ये खेळायला. बॅट बॉल पण आहे ना पाहिजे तर क्रिकेट म्हणणार होतो डिमांड मध्ये. तू बॅट बॉल लागला होता. प्लास्टिकचे. प्लास्टिकचाच होता डिमांड मध्ये. तेच बघू राहिलो. ते महाग होतं ते. एवढी बॅट होती ती आपली जाड. झाला तर आत्ताच साप क्रॉस झाला आम्हाला, परंतु कॅमेरा चालू होईपर्यंत तो पळून गेला आम्हाला घाबरून. आता माहिती आहे मला तू पुढचं काय बोलणार आहे, कारण माझ्या समोर एक मोठा साप बसला होता. त्यामुळे ते लिडरला क्रॉस नाही करत रे, पळून जातात ते लिडरला घाबरून. बरोबर आहे सांगेल त्याला मी सांगितलं अगोदर जा म्हणलं. आम्ही हॉटेलला आलोय. हॉटेलचा स्विमिंग पूल. हे यार मी तर हेच घालून निघतो काय बोलले काय फरक पडतो. अनुज थोडं डिसॅलिनेशन करत होता. आता मी पूर्ण सॉल्ट वॉटर बाहेर काढलेलं आहे. माझ्या अंगावरती माती आली होती, ती माती बाहेर काढलेली आहे. आणि आता तुम्ही बघू शकता मी लाईव्ह मध्ये शिवाय हातात धरून आणि जरा दमन वर मी घालत नाही स्टॉप. का बरं मी आता कपडे काढ. बस काही धावपळ नाही. एकदम चालू आहे.
पाणी आणि खिडकी उघड उघड. बस 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 असा आम्ही स्कूटी रेटवर घेतली होती. तिचं पेट्रोल संपलं आता आम्ही पेट्रोल टाकायला पेट्रोल पंपवरती थांबलोय. आता आम्ही तीन फिश थाळी आणि एक व्हेज थाळी मागवली. कसे बस गाडी समोर अंजुना बीच वरती आम्ही आलोय. थोडी थोडी तेल नाही आहे. आता तेल नाही मला तू पोहता येत सर कॉल यायला शुभेच आहे ना. मी त्यालाच रेकॉर्ड केलं. क्योंकि इनको थोड़ा अतिरिक्त उछाल मिलता है, मिड ऑफ सर्कल के अंदर है. वाव कडक. मिल गया चार. हाय गाईज, आता आम्ही कुठल्या बीचवर आहेत? कुठल्या बीचवर आहेत? आमच्या गोवामधला हा डे 2 आहे. तर आता आम्ही अंजुना आम्ही आलोय कोणत्या बीचला? आरंबुळ बीचवर आरंबोर बीचला आम्ही आलोय. सकाळी आरंबोळ. सकाळी 7ला उठून आम्ही इथं 8 वाजता आलेलो आहे. आणि खूप एन्जॉय करत आहोत आम्ही. तर तुमचे मोबाईल बघू शकता तुम्ही एन्जॉय. फार मस्त बीच आहे, गर्दी पण जास्त नाही. काय संकेत? फोटो घेऊ का? मी आता फोटो सेशन केलं, खूप सारे फोटो काढले. आता आम्ही फिरायला चाललो, एक चक्कर मारतोय बीच साईड. साईट सीइंग ॲट बीच. आणि तुम्ही आता हे कुत्रा बघू शकता, इथं झोपलेला आहे. या कुत्र्याला आपण हे का? नाही कुत्र्याला सगळ्यात जास्त घाबरणारा आज कुत्र्याला उठवायचा प्रयत्न करत होता. कुत्र्या तर समोर एक भारी नजारा तुम्ही बघू शकता. तिकडं कोणतरी टेकडी आहे, फेमस टेकडी आहे. आणि तिच्या साईडला केव्ज आहे काहीतरी मामली. तर आम्ही आता तेच बघायला चाललोय. थोडं काहीतरी तिकडे नाश्ता गिस्टा करू. आता आम्ही बीचवर फिरू जमलेलो आहे. आता आम्ही डिहायड्रेटेड झालो, तर आम्ही नारळ पाणी प्यायला आलेलो. तर त्याच्यामध्ये जात आहे
तर तिकडे जायचं आहे आपल्याला दगडावर राहते जाऊ ते दगडावर गेलेत ना तिथं मला जाऊ कुठून काही नाही आता निंबू पाणी पिऊ आम्ही बॉबीला भेटलं बी वाटतं. कसे बॉबी? हा एक नंबर आहे मस्त कसं वाटतंय तुला? भारी आहे बरं वाटतंय पिऊन नारळ पाणी जरा निंबू पाणी पी अनुज. आता काश्मीरचे सॉरी केरळचे अरे गोवा. यार उगाच व्हिडिओ कॉलचं बटन दबलं काय करतो. ते काय बोल स्पीकर टाक. हेलो हाँ आपका फिश करी का सेंटर है क्या गोवा में? भैया 1 बजे लेकिन लोकेशन बता दोगे लोकेशन? हे कुठून जायचं रस्ता कुठून आहे? इथून जायचं का? अंजुना पुलिस स्टेशन के हा कपारीने जायचं का असं? बरं 50 मीटर नीचे त्या गाडीतून अंजुना परत जायचं? पुलिस स्टेशन से ओके ओके 1 से 3 बजे तक ओके थैंक यू ओके ओके चलेगा तलाव आहे का मधात? हो तलाव आहे मधात? तर आम्ही आता चपोरा फोर्टवरती आलोय. बघू शकता तुम्ही. चपोरा फोर्ट मध्ये बघण्यासारखं खूप काही नाहीये. इथं फक्त भिंत आहे. दिल नहीं चाहता है. दिल अब नहीं चाह रहा है भाई. दिल कह रहा है बस करो. अब हमें स्विमिंग पूल चाहिए भाई. इस उनमें हम बहुत गर्म हो चुके हैं और हमें कुछ समझ में नहीं आ रहा है. अब हमें सिर्फ और सिर्फ हमारा स्विमिंग पूल दिख रहा है और हम उसमें जाने वाले हैं. पोर्तुगीज भी इस फोर्ट को छोड़ के चले गए थे लेकिन हिंदुस्तानी नहीं मान रहे भाई. वो दिल चाहता हमें उनको बजट नहीं था इसलिए उन्होंने इधर आके बकचोदी की थोड़ी. चपोरा में कुछ भी नहीं था तो शाम को चपोरा नहीं है ये छपोरा है ये छपरी है. यहाँ पे कुछ है भी नहीं. मत आया करो भाई. इतना बड़ा ट्रैक था 5 मिनट का. हमें बस एक पॉइंट टिक मारना था. एक जगह टिक करनी थी इसलिए हमने आ गए. हमें बोला गया था की यहाँ मत जाऊ ना काही तर काहीच नाही म्हणून. काय ठीक आहे संकेतला इथं काहीतरी दिसलंय. हा इथं पवार कुठे लाट भिजल्या तर सेल्फी मध्ये घेऊ सगळे आपण. अनुज कुठं आलाय तू? शिकरी फोर्ट वर आलोय आणि आम्ही आता लाटेचा आनंद घेतोय विथ सनसेटचा आनंद घेतोय. सनसेट काय बॉबी? आनंद घेतोय. आता आम्हाला बॉबी आईस्क्रीम खाऊ घालणार आहे तिथं. कोणती आईस्क्रीम खाऊ घालणार आहे बॉबी? कोण ठेवा आता पाणी उडणार आहे. मोठी लाट आली आता. अनुज पुढे राहू दे. मोठी आली मोठी आली. अरे मोठी आता तुम्ही लाट बघा. ढुस नुसते हवा होती. हा ये येते तिकडे गेली. एखादी तरी घ्यायची येते संख्या आता आम्ही कायाकिंग करायला चालतोय. अभी हम कायाकिंग कर रहे गाइस. आता आम्ही कायाकिंग करतोय. दोघं आलोय. आम्ही कसलंच घाबरत नाही गाईस. स्ट्रॉंग बॉय मध्ये तुम्ही बघू शकता एकदम. करते करते बहुत ज्यादा काया कर लिया है इन्होंने. ये जंगल में घुस चुके हैं और यहाँ पे रेस्क्यू ऑपरेशन चल रहा है इनका और निकल चुके हैं. इथं थांबा. आता थांब शुभे थांब इथं. आणि तुम्हाला मोबाईल देतो. खतर और बहुत मजा आ रहा है यहाँ पे पानी मार मार के. शुभम हमारी ठोकर हो चुकी है और आपको ये आपका माइक यहाँ पे आपको कैसा लग रहा है? लेकिन हम यहाँ से रिस्क हो जाएंगे. कोई चिंता करने की बात नहीं. मग संकेत तेरा क्या कहना है भाई? कुछ कहना नहीं है. मेरा भी नहीं. और ये टोपी वाला देखिए. अरे सफेद टोपी ये फॉरेनर है हमारे साथ. हमारा ये गाइड है हमारा.
अब हम कैमरा शुभम को पास करेंगे और वो हमारी फोटोज लेगा. तो आता आम्ही दमलोय. तो कायाकिंग यहाँ पे खत्म होती है गाइस. थांबतो आता आम्ही इथं. मिळतो पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये. फक्त हातात घेऊन यायचा. आता आम्ही कायाकिंग करत होतो. तर अनुज विठ्ठल गोराडे MBBS फायनल इयर यांचा मोबाईलचा डिस्प्ले गेला आहे त्यात पाणी गेल्यामुळं. आता काय वाटतंय? मुझे कुछ नहीं लग रहा है अभी. आता मोबाईल बंद आहे मग 2 दिवस. अब मोबाइल बंद है और मैं भी बंद हूँ थोड़े दिन के लिए. 1 घंटा लगेगा मोबाइल का बुरा लगना बंद होने में, लेकिन उसके बाद कुछ नहीं लगेगा. जुना आला होता मोबाईल, तसं नवीन घ्यायचाच होता. पण देवाने सांगितलं आत्ताच घे, गडबड ज्यादा टाइम नको लो. सिग्नल भेटले आता. आयफोन कमी. आता कोणता येतो आता ते समजेल तुम्हाला, आम्ही अपडेट करू. आता आम्ही बागा बीचला आलोय. 18 घ्यायचा म्हणून इतक्या दिवस थांबलाय. त्याला 18च घ्यायचा होता. आता आम्ही बागा बीचला आलोय. 18 घ्यायचंय. हां 18 फॅन आहे तो, विराट कोहली फॅन आहे. त्यामुळे वेटिंगचा वेट करत होता वाटतं. बऱ्याच गोष्टींचा वेट करतोय तो. हॅलो, आता आम्ही पणजीमध्ये डोनोपोला सिंगम बीच. डोनोपोला बीचवर आलोय, जिथे की सिंगम मूवीची शूट झाली होती. कसं वाटतं आम्ही या स्पॉटला? आता आमची जर्नी काय संकेत? काय नाही शुभम. बोल ना संकेत. काय बोलू यार, मला पाणी वेगवेगळ्या अँगल काय एवढा प्रतीक? मोठा पाण्याचा समुद्र आहे. 50 रुपये देऊन वरून येऊन खाली बघतोय. तर मग एक सीख काय भेटली आपल्याकडं? या स्पॉटची सीख काय अनुज? मला स्पॉटची नाही, मला जीवनाची एक सीख भेटलेली आहे. इथं तात्काळ तिकीट भेटून जातं. मायनरसाठी 25 रुपये. की हे बघा, एवढा मोठा समुद्राचं पाणी आहे, पण तरी आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी तरच जातो. तर ह्याच्यापासून आपल्याला असं समजून येतं की वाटरीच नाही. पाणी विचार. पाण्याची बॉटल भरून न्यायची पुढं पण फिरायला जाताना. हे महत्वाचं आहे उन्हाळ्यामध्ये खास करून. 2 बॉटल. तर एक सीख टिकी झाली आता. सीख. सनसेट एन्जॉय करत आहे. सनसेट होत आहे, तर आम्ही सनसेट एन्जॉय करत आहे. तर आज आमचा शेवटचा दिवस आहे. सायनिंग आउट फ्रॉम गोवा. मी आमच्या हॉटेलमधून आता बाहेर निघणार आहे. दिवस संपलेला आहे, पण आमची वेळ आलेली नाहीये. सर्व आता तयारी झाली आहे. झालं आता संध्याकाळी 4:30-5:30 वाजता. बाय बाय गोवा. अजून थोडी 1-2 बीच फिरणार आहे आम्ही आता. तरी आज बीचचे अजून थोडीफार जिरली नाही आमची. अजून 1-2 बीच बघू, मग जाऊ. जेवण घेऊ. हेच गर्दी आहे. करून टाकायचं काय. हॅलो गाईज, आज ट्रिपचा शेवटचा टप्पा आहे. आम्ही निघालेलो आहे आता ट्रॅव्हल्स पॉईंटला. चला आता शेवटचं एकदा ट्रॅव्हल्समध्ये बसायचं आणि संभाजीनगरला जायचं. प्रतीक नांदेडला चालला आहे. आणि आम्ही संभाजीनगरला आम्ही चाललोय. संभाजीनगरला संकेत माझ्या चाललोय. घरी येणार आहे 1 दिवस, तर त्याची तयारी आमची चालू आहे. चांगला गोवा. तिथं पण गल्ली आणि नारळ घेऊन शेवटी आमचा सत्कार नारळ घेऊन सत्कार झालेला आहे. हिशोब चालू आहे गाईज. काही हिशोब लागेल ना आता. 11,027 कोणाला किती पैसे टाकायचे? मग 1,000 वाढले सगळ्यांचे. काय संकेत होईल का आपला हिशोब?
हिशोब से पहले हम निपट जाएंगे. आता नवोदयचं नॉलेज कामायचं जरा वापर करणं चालू आहे अनुज गोराडेकडून. हे शुभ्या होता ना हा 5,000 वाला.